जो नियमाची ज्या डिसिजनची आपण वाट पाहत होता की पंचांचा ऑफिशियली डिसिजन आला, जो खेळाडू तुमचा 1 ओव्हर नंतर बाहेर येणार आहे तो पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करू शकत नाही याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये तो बाहेर आल्याच्या नंतर पहिल्या इनिंग मध्ये तो खेळाडू बॉलिंग करू शकत नाही आणि बाहेर आल्याच्या नंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये पहिला पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तो खेळाडू बॅटिंग करू शकत नाही याची नोंद घ्या. पांडू आता रिलॅक्स. चला बॉल येतो यार. पहिलं षटक, पहिलाच बॉल चालला फाईन लेगला, पहिलाच बॉल वरती पहिला चौका. चांगला वाईट बॉल पंचांचा इशारा. ऋतिक विरले पंचांच्या भूमिकेमध्ये. असं वाटलं कदाचित की बॉल आतमधून ट्रॅव्हल होते, परंतु शेवट पंचांचा इशारा आला आहे की हा वाईट बॉल. संघाची धावा संख्या 5. नितीन दा बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करतात शॉर्ट कव्हर पॉइंटला. फक्त 1 रन. फार कमी वेळा अशी परिस्थिती असते जेव्हा स्वतः नितीन दादा बॉलिंग करतात. पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग जबरदस्त करतात. बॉलिंग फार कमी वेळा आपल्या संघासाठी केलेली आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 1 च्या मदतीनं 6 वर. स्ट्रायकिंग एंड वरती 7 बॉल होते. दूर शरीरापासून पंचांकडे आशाबुद्ध नजरेने बघतात. लाऊड अपील डॉट बॉल. बोलतो यार हो ऑफ करायचा होता. चांगला बॉल. आणखीन एक जोरदार अपील करण्यात आली होती. वेगवान चेंडूची हाताळणी करत असताना सलग 2 बॉल डॉट इथून खेळलेत. स्ट्रायकिंग एंडला अज्ञान होता. आता स्ट्रायकिंग एंड वरती 7 आलेत. 4 बॉल मध्ये 6 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. एका ओव्हर नंतर जो काही निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. 6 धावा धाव पुस्तकावरती. नितीन दा पुन्हा एकदा तयार होतात बॉलिंग मार्कवर. आणखीन एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. आणखीन एक चांगला बॉल. यशांच्या पाठीमागे कॅप्टन योगेश सांजे फिल्डिंग करत असताना आज विकेट किपर सलगचा 3रा बॉल डॉट. 7च्या विरोधामध्ये 3 सलग डॉट बॉल येणं ही मोठी गोष्ट आहे. चांगल्या फॉर्म मध्ये 7 आता 3 बॉल डॉट आलेत. नितीन दादांना जबरदस्त मेहनत आपल्या बॉलिंग वर घेतलेली आहे. स्विच हिट जेलची शक्यता. मच नीडेड विकेट. महत्वाचा गडी बाद झाला. 7च्या स्वरूपामध्ये अहमद शिलवंत अहमद संघाला महत्वपूर्ण धक्का लागला. फलंदाज बाद. घेतल्याच्या नंतरच मैदान सोडा जो खेळाडू. ओके 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 चालेल.
ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. अमश 11 दामत संघ प्रॉपर ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणास्तव या संघाला दामत टीमला अमश 11 दामत टीमला 2 धावसंख्येची पेनल्टी आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. बॉलिंग मार्क वरती आता ओव्हर नंबर 2 मध्ये वैभव. दुसऱ्या ओव्हर मध्ये वैभव आलेत. चांगला चेंडू मिड ऑफला. एक्स्ट्रा बाउन्स झाला, समोरून उडाला चेंडू, नाहीतर पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न झाला होता. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. मुसेफ नवीन फलंदाज. चांगली रनिंग इन बिटवीन द स्टम्प्स. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचला 8. 8 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये वैभव. स्ट्रायकिंग एंडला अदनान. बोलो तयार. कोलवा टप्पाचा चेंडू समोर गेल्यात मिड ऑफला. चांगली फिल्डिंग. 1 रन वाचवली खऱ्या अर्थानं म्हणूयात. जर पहिल्या अटॅम्पमध्ये गॅदर थ्रो झाला असता तर कदाचित विकेटची देखील शक्यता होती. 1 रन या बॉलवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. टीमची धावसंख्या 9. सेकंड ओव्हर मध्ये वैभव बॉलिंग करत असताना लॉफ करायचा होता. मुसेफ वालेत. स्ट्रायकिंग एंड वरती पहिली सिंगल वेगानं पूर्ण केलेली आहे. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाच्या धावसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या. चांगली गोलंदाजी राहिलेली. मोठे फटके खेळून दिलेले नाहीयेत. पहिल्या ओव्हर मध्ये प्रेशर टाकला सेफ 7 वरती आणि 7ची गोल्डन विकेट कमावली पहिल्याच ओव्हर मध्ये. नितीन दादा यांना मस्ट नीडेड विकेट होती. डॉट बॉल परंतु डिस्कशन पंचांच्या वतीनं. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 10 वरती स्थिरावली. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 6. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 4 आल्यात. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक ज्यानं वरही संघाचा. कमी गतीने बॉल लॉफ केला. प्रॉपर ओव्हर पीस सापडला. चल चालला बॉल पॅव्हिलियन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आडव्या बॅटने खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे स्वप्नील. 1 रन तर आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. 1च रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 वरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर मध्ये 17 धावा पुस्तकावरती. पुढील सामना त्या सामन्याचा लगेचच आपण टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करणार आहोत. वारे वर्सेस हेदवली या 2 संघांमध्ये पुढचा सामना. अजय आपण बाहेर येणार असेल तर आपण बाहेर या. मोबाईल यूज करण्याची अनुमती आपल्याला नाहीये प्लीज. जर आपण ऑलरेडी बाहेर येणार असेल तर पंचांचा परमिशन घेऊन आपण डायरेक्ट बाहेर या. परंतु असे कृत्य करू नका अजय प्लीज.
पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही बॅटिंग करू शकत नाही याची नोंद घ्या. तरी सुद्धा दोन ओव्हर मध्ये संघाची धावत संख्या 17. 7ची विकेट आल्याच्या नंतर धावफलक असं वाटलं की कुठेतरी थांबेल, परंतु तरी सुद्धा धावत संख्या चालू ठेवलेली आहे. अदनानच्या बॅटमधून जो षटकार आला धावफलकाला बूस्ट मिळाला. 17 धावा 2 ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर 3 शरीरापासून दूर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. पंच ऋतिक विर्ले सर यांचा इशारा आला की एक्स्ट्रा धाव या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या 1च्या मदतीनं पुढे चाललेली ती 18 वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. भास्कर बॉलिंग करतात. तिसऱ्या ओव्हर मध्ये आणखीन एक वेगवान बॉलर तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेले. पहिला फेरीमधील हा तिसरा सामना. बॉल तयार. लॉफ करतात. आडवा पाडणं मिड विकेटला जेलची शक्यता. गुड कॅच. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. काउ फेसला रोहित होतं. चांगली जेल रोहितने पकडली. प्रॉपर अदनान चांगली बॅटिंग करत होते. व्यवस्थित एलिव्हेशन देऊ शकलेले नाहीत फटक्याला. त्या कारणास्तव ते बाद झालेत. भास्कर यांना पहिल्याच बॉलवरती सफलता. नवीन फलंदाज कैफ आता मैदानाच्या आतमध्ये. संघाचा तारणार खेळाडू आणि संघावरती ज्याच्यावरती मोठी जबाबदारी संपूर्ण संघाची असते तो कैफ खोत आता मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू सरळ केलेत. वाईड इस्लामला बाउन्स झाला चेंडू. चांगली फिल्डिंग. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. तत्पूर्वी 1 धाव. 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. चांगली फिल्डिंग. लॉंगॉनला 2च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या धावत संख्येवरती. चांगली फलंदाजी केफ करू शकतो तेच त्याने दाखवलं पहिल्याच बॉल वरती. चेस करण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर. आणखीन एक वाईट बॉल. संघाची धावत संख्या 1ने पुढे चाललेली. 21 वरती. अमश 11 दामल टीमचे सर्व कैफ खोत मैदानाच्या आतमध्ये. एक टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. जबरदस्त बॅटिंग ते करत आलेले आहेत. तशीच बॅटिंग त्यांना आता करायची आहे. धाव पुस्तकावरती धावा 21. लॉफ करतात. प्रॉपर कनेक्ट झाला. चालला काउ फेसला बॉल सीमा पार. सेल षटकार. टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 27. खोला टाकला चेंडू. व्ही मध्ये खेळलेत. मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. फक्त सिंगल लेगच्या मदतीने टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ते 28 वर. 28 धावा. 4 बॉल झालेत. अंतिमचे 2 बॉल उर्वरित बाकी या ओव्हर मध्ये. गोलंदाज तयार. ओ चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला मुसेफचा फटका. चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. 4 संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 32 वरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये आता बाकी राहिला. हाफ ट्रॅकर पंच केला. फोर्सेबल स्ट्रोक. वाईड लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. मुसेफच्या बॅटमधून आला हा चौकार.
4च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 वरती. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 36 धावा. पुढील सामन्याचा टॉस वारे विपक्ष हेदवळू. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. आणि कैफ खोत एका कर्णधाराने दुसऱ्या कर्णधाराला बाद केला. खोदून काढला हेलिकॉप्टर लुक. क्षेत्ररक्षक पोचले. तो प्रयत्न चांगले होते. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा या बॉलवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न निघाला. बॉल पाठीमागे. बॉल सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या 42-42 वरती. विजय आणखीन 3 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. अंतिमचे 3 बॉल बाकी आहेत. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. फुल टॉस होता. मिड विकेटला बॉल. फक्त 1 रन 1च्या मदतीने संघाच्या धावा संख्या जाऊन पोहोचलेले 43 वरती. हेदवली संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. वारे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. बोलो तयार. हो मुसफ साहेब फटका मिड विकेटला खेळले. एक टप्पा घेत बॉल चालला असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावत संख्येने सुरुवात झाली होती. नितीन दादा याने 6 मध्ये सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर आतापर्यंत 47 धावा. शेवटचा बॉल आता बाकी राहिला आहे ओव्हर नंबर 4 मध्ये. मुसेफनं काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. अदनाननं सुरुवात करून दिली. त्यानंतर कैफनं चांगली बॅटिंग केली. आता मुसेफचा धमाका आपण पाहतात. या ओव्हर मधला शेवटचा बॉल. वारे टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. बोलत यार. खोलवा टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. आणखीन एक ताबडतोब फटका वाईड लॉंग ऑफला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची शक्यता. फलंदाज बाद. एकच रन या बॉल वरती मिळते. संघाची धावा संख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 48 वरती. विजयासाठी 49 या धावा संख्येचं टार्गेट आहे.
2 धावा संख्येची पॅनल्टी दामट टीमला. त्या 2 धावा आपण पहिल्या ओव्हर मध्ये ऍड करू वरे टीमच्या जेव्हा बॅटिंग करेल तेव्हा. चला लगेचच दामट संघ आपण फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं. त्याचबरोबर चला वारे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वारे संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित पोचा. घेतलेला
चला मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल. नितीन दादा झांजे स्ट्रायकिंग एंड वरती होते आणि विक्रम त्यांच्या सोबत. कर्जत प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजक. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. कैफ खोत बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. टार्गेट 49 या धावत संख्येचं. 2 धावत संख्येची पॅनल्टी ते पहिल्या ओव्हर मध्ये आपण ऍड करत आहोत. बोलत या बॅकफुटला जाऊन फक्त सेन्सिबली पुश केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची शक्यता. कदाचित थ्रो करू शकले असते बॉल सेंडला. कुठल्या प्रकारचे रन मिळत नाही. प्रत्येक बॉलवरती कदाचित आता आक्रमण करणं गरजेचं आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडवा बॅटने खेळलेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक. भरपूर दूरवरचा प्रवास आहे. हो गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये बॉल थ्रो केल्याच्या नंतर कंट्रोल बॉडी बॅलन्स किती जबरदस्त होता. 2 धावा तत्पूर्वी या बॉलवरती मिळतात. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2च्या मदतीने 3 या धावत संख्येवरती. 49चं टार्गेट. 3 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये कदाचित अटॅक होणं गरजेचं आहे. अजय काही कारणास्तव पहिल्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये येऊ शकलेलं नाहीये. त्याच्या अनुपस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज अपेक्षा चांगल्या करतात बॅटिंग करत असताना. टोनला लागला बॉल. स्कोर ऑफ द विकेट वेगाने निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू कडून चेस चालू आहे. पाहूया तो. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. अनास होते. अनास इंजिनियर यांच्याकडून ही जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा या बॉलवरती. संघाच्या धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या धावा संख्येवरती. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 5 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये कैफ खोत बॉलिंग करतात. चांगले गोलंदाज. बॅटिंग चांगली केलेली आहे पहिल्या डावामध्ये. स्ट्रायकिंग एंडला विक्रम यांच्यावरती जबाबदारी वाढेल कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल फेस केले. 3 मध्ये 4 बनवल्यात. टॉस झाला. बॉल हवेत खेळले. चॉटकव पॉइंटला जेलची शक्यता. फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू लागला जानमान वरई संघाला. फलंदाज आउट. शेवटचा बॉल देखील डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात 5. 2 धावा पॅनल्टीच्या होत्या त्या आपण ऍड करूयात. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या आणि 2 धावा ऍड करत संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 7 या धावत संख्येवरती. टोटल टार्गेट 49. 7 धावा धाव पुस्तकावरती. विजयासाठी अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूंमध्ये 42 धावत संख्येची गरज आहे.
हातामध्ये गेला चेंडू, योगेश बाद झाला. विकेट डाऊन. दुसरा धक्का इथे वाकस संघाला बसला. 49 टार्गेट चेस करत वरई संघाला माफ करा. टीमची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ते 8 वरती. जे अनुमान वरई संघ मैदानाच्या आतमध्ये 49 चेस करत असताना आतापर्यंत 2 विकेट गेल्यात. धावा पुस्तकावरती धावा 8. ज्या फलंदाजाची संपूर्ण वरई संघ वाट पाहत होता, अखेर अजय हे आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग कंप्लीट करून ते आता सेकंड ओव्हर मध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. 8 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नितीन दादा आहेत. पहिला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. समोरून टेक ऑफ होणारा बॉल. डॉट बॉल आला. मुसेफ बॉलिंग करत असताना वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड बॉलर फ्रॉम टीम दामत. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण आहे. 8 धावा आतापर्यंत. टार्गेट वाढत चाललेला आहे. हो, पाठीमागे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न अजयचा. बॉलवरती 1 रन आतापर्यंत मिळते. संघाची धावसंख्या 1 धावसंख्याच्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती. उर्वरित 2 बॉल आता बाकी राहिलेले आहेत. पवात आता मोठ्या फटक्याची इथून अपेक्षा करतील. हैदवडी संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आणि वंजारपाडा संघाला ज्याने सातत्याने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते सागर शेठ मिणमिणे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 वरती. उर्वरित 2 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. शॉर्ट कव्हरला बॉल. 1 रनचा प्रयत्न चालू आहे दोन्ही बॅट्समन कडून. 1 रन या बॉलवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली. ते 11 अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. इक्वेशनचा विचार केला आता 13चा खेळ बाकी आहे. 13 बॉल मध्ये विजयासाठी आता धावा बनवायच्या. 38 एक मोठा फटक्याची अपेक्षा या अंतिम बॉल वरती नक्कीच करेल वरई संघ. मुसेफ तयार. फुल टॉस आहे. मिस केला. कव्हर्सला खेळायचं होता. दावेची संधी. स्ट्रायकिंग एंडला थ्रोची आवश्यकता होती. थोडीशी मिस्टेक झाली. 1 रन या बॉलवरती संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचलेले. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर मध्ये 12 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 37 धावसंख्येची इथून गरज. काही सन्मान आहेत मुख्य व्यासपीठावरती ते आपण लगेचच घेऊयात. आम्ही विनंती करतोय आमचे कैलास दादा विर्ले यांना की आपल्या शुभासे पुढील सन्मान आपण करावा. महावितरणचे काही कर्मचारी उपस्थित झालेले आहेत. आम्ही अमरजी मिसाल साहेबांना विनंती करतोय की आपण हा सत्कार स्वीकारावा. कैलास दादा विर्ले यांच्या शुभ हस्ते आपण महावितरण कर्मचारी अमरजी मिसाल साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. त्याचबरोबर यतीशजी मते साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा लगेचच सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. आणि मी सर्व सन्मान करण्यासाठी कैलास दादा विर्ले यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करावेत. स्क्वेअर लेगला बॉल. पहिली रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि लगेचच बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर अजयजी राठोड साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा लगेचच सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. खऱ्या अर्थानं लाईट सकाळच्या सत्रामध्ये गेली होती परंतु लगेचच 5 मिनिटाच्या आतमध्ये लाईट आली आणि अशा अपेक्षा करूयात की उर्वरित 4 दिवसामध्ये लाईट जाणार नाही अशा अपेक्षा आपण करूयात.
तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत आणि या स्पर्धेचा आनंद आपण घेतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 1 रन या बॉलवरती संघाची धावत संख्या 15-21 विचार केला. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल मध्ये आता विजयासाठी 34 धावत संख्येची गरज. 10 बॉल 34. हनुमानजी आरड साहेबांच्या वतीनं 3 षटकांसाठी 500चं पारितोषिक. लेग स्टिक मिस करतोय बॉल. वाईट बॉल, पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावत संख्येवर. ओव्हर नंबर 3. बॉलिंग करतायत गुफरान. बॉलिंग करतायत. टोटल 16 वरती आहे. आता इक्वेशन वाढत चाललेलं आहे. एज लागले पाठीमागे. जेलची शक्यता. कॅच पकडली आहे आणि फलंदाज बाद. आणखीन एक महत्वपूर्ण झटका बसलेला आहे जय हनुमान वरई संघाला. बोला तयार. आणखीन एकदा 1 रन. मोठ्या फटक्यांची जी गरज होती ते मोठे फटके आलेले नाहीयेत. खरं तर पहिल्या सत्रामध्ये नितीन दादा यांना सुरुवात जबरदस्त करून दिली होती. फक्त 6 धावत संख्येने सुरुवात. दुसरी ओव्हर वैभवच्या वतीने सुद्धा चांगली राहिली, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये धावा अमश 11 दामत संघानं वसूल केल्या भास्कर आणि योगेशच्या विरोधामध्ये. 8 बॉल मध्ये 32. चांगला फटका चाललाय फाईन लेगला. बॉल चाललाय सीमा पार. मिळतात धावा 6 षटकार. आतापर्यंत 23 धावा. 7 बॉलचा आता उर्वरित खेळ बाकी राहिलेला. 7 बॉल मध्ये विजयासाठी 26. म्हणजे या बॉलवरती चौकार किंवा षटकार. चौकार आला तर 22 राहतील, षटकार आला तर 20 राहतील पावत. परंतु शेवटच्या बॉलवरती अजयच्या बॅटमधून फटका आवश्यकता आहे. पुस्तकावरती धावा 23. मॅच बॉल कदाचित आला. अजय बा मॅच बॉल येतो कदाचित. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये 26 आवश्यकता. सात बॉल विजयासाठी 26. गोलंदाजीमध्ये गुफरान तयार. अजय स्ट्रायकिंग एंड वरती. महत्वपूर्ण चेंडू. सेन्सिबली ड्राइव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये बॉल पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वपूर्ण बॉल वरती हा चौकार आला तर 6 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 6 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल स्वप्नील. 6 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम.
शेवटचं षटक आता बाकी राहिलेलं ओव्हर नंबर 4. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये 22. क्लीन बॉल फलंदाज बाद अजय राहील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 6 मध्ये 22 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट. आता 5 मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता. पाच बॉलचा आता खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 22. महत्वपूर्ण सामना. जय हनुमान वरई त्यांच्या विपक्षामध्ये अमोश 11 दामत. चला अधिकचा टाइम घेऊ नका. 5 बॉल मध्ये विजयासाठी 22. बोलो तयार. रोल ऑफ करतात. फटका चांगला. क्षेत्ररक्षक कैफ आलेत. स्वतः संघाचे सरसेनापतीने झेल पकडलेली. आता 4 बॉल मध्ये विजयासाठी 22. महत्वाची गोष्ट दामत टीम साठी की अजय राहील नॉन स्ट्रायकिंग एंड वर. चार बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी वरई संघाला 22 आवश्यकता. बोला तयार. कोलवटापाचा चेंडू. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. वेगवान थ्रो 7चा. अजय राहील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. आता 3 मध्ये 22. 3 चेंडू आता 22 धावसंख्येची आवश्यकता. तीन बॉल विजयासाठी 22. चांगला चेंडू आहे. कोलवटापाचा बॉल ऑन साइडला प्लेस करत असताना आम्ही विनंती करतोय कर्जत प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचे यशस्वी आयोजक नितीनराव गांजांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपला सुद्धा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करत आहोत. एका बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. जो खेळ
मैदानाच्या आतमध्ये झाला होता स्वतःच्या क्रीडांगणावरती आमदार चषकामध्ये, तशा खेळाची अपेक्षा होती खास करून वरई संघाच्या वतीनं. थोडेसे कमजोर राहिले या मॅच मध्ये. आम्ही विनंती करतोय नितीन दादा, आपण व्यासपीठावरती आपला सुद्धा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करत आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे वळत चला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 5 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 14, बॉलिंग करत असताना 5 धावा देत एक महत्वाचा गडी ज्यानं बाद केलेला आहे. परफेक्ट ऑलराऊंडर फ्रॉम धामत मुसेफ ठरले या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच.